महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या 2 जागा या रिक्त आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या उदयनराजेंची जागा रिक्त झाली आहे। राज्यसभेच्या रिक्त जागांवरती कुणाची वर्णी लागणार हे आता बघावं लागणार आहे। तर राज्यसभेच्या महाराष्ट्रामधल्या 2 रिक्त जागा आणि त्यामुळे आता या जागांवरती कुणाची वर्णी लागते हे बघायला हवंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या उदयनराजे यांची जागा ही रिक्त झालेली आहे। त्यामुळे तर राज्यसभेच्या रिक्त जागांवरती कुणाची वर्णी लागणार हे पाहायचं। या 2 जागा महाराष्ट्रामधल्या आहेत। राज्यसभेच्या प्रफुल्ल पटेल आणि उदयनराजे यांची जागा रिक्त झालेली आहे आणि यामध्ये आता कुणाची वर्णी लागते हे बघावं लागेल। दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। थेट शिवाजी यांच्याकडे जाऊया। शिवाजी, 2 जागा रिक्त झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा सेटबॅक बसलेला आहे। पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्या पराभूत झालेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थातच 34 वर्षांनंतर साधारणपणे मुंडे कुटुंब हे सत्तेपासून वंचित आहे। अशामध्ये पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केंद्रामध्ये करण्यासाठीचा प्रयत्न या रिक्त जागांच्या माध्यमातून होऊ शकतोय का? आणखी काही नावं यामध्ये दिसत आहेत का? अगदीच हे जे नाव आहे हे महत्त्वाचं आहे मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये भाजपचा सुपडा साफ झालेला आहे। अशोक चव्हाण हे एकमेव राज्यसभेचे खासदार आहे आणि प्रादेशिक समतोल साधायचा असेल तर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन केल्यानंतर ओबीसी वर्गामधील एक मंत्री राजधानी दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे पंकजा मुंडे यांना शपथ देऊन आणि राज्यसभेवरून त्यांची वर्णी लावणं शक्य आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आता राज्यातील जे नेते आहेत त्याचबरोबर केंद्रातील नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसांमधून पाहिलं असेल तर भाजपचे सर्व नेते हे पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र त्यांचा निसटता पराभव झाला। याची कारणं अनेक आहेत, मात्र त्यांचं पुनर्वसन करणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खास करून त्यांचं दिल्लीमध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न हे निश्चितपणे केले जाणार आहे। मात्र आता ही सगळे पुनर्वसनाचे प्रयत्न जे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये मोदी यांच्यासोबत किती मंत्री शपथ घेतात या वरून ठरलं जाणार आहे। अन्यथा पहिल्या टप्प्यामध्ये कमी मंत्री शपथ घेतील, मात्र दुसऱ्या एक्सपान्शन मध्ये पंकजा मुंडे जे आहेत त्यांना कदाचित संधी दिली जाऊ शकते। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पंकजा मुंडे असो किंवा नवनीत राणा असो या दोन्ही नेत्यांच्या संदर्भात भाजप विचार करताना पाहायला मिळते आणि बरोबर। त्यामुळे आता फायनल निर्णय या सगळ्यामध्ये काय होतो शिवाजी आपल्याला बघायचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।